नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. मागच्या 3-4 दिवसापासून मला व्हिडिओ पोस्ट करता आला नव्हता. काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्यामुळे मला YouTubeवर कुठलाही व्हिडिओ पोस्ट करता आला नव्हता. तर त्यामुळे काही जणांना असं वाटलं की व्हिडिओ मी पोस्ट केलाय पण त्यांना बघता आला नाहीये. तर तसं नाहीये. आपण जनरली वीकेंडला एक वीकली आणि डेली अनालिसिसचा व्हिडिओ बनवतो आणि सोमवारसाठीचा व्हिडिओ बनवला जातो आणि सोमवारी मंगळवारसाठीचा व्हिडिओ बनवला जातो. असे 3 व्हिडिओ मागचे जे आपल्याला नियमित आपण देत असतो, तर ते देता आले नाहीत. आता आजपासून पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व व्हिडिओ नियमित मिळतील. तर आता आज मी काय केलं होतं, की जे चॅनल मेंबर्स आहेत त्यांना काल अपडेट देता आले नव्हते किंवा जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत किंवा वेबिनारचे सदस्य आहेत त्यांना काल अपडेट देता आले नव्हते. तर आजपासून ते अपडेट द्यायला सुरुवात केली होती. आपण बघू शकता आज काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. मी गॅप डाऊन ओपन व्हायच्या आधीच म्हणजे मार्केट ओपन व्हायच्या आधीच सांगितलं होतं, की आता मार्केटमध्ये ओपनिंग नंतर एक छोटंसं सेलिंग येऊ शकतं. त्याची रेंज पण मी दिलेली होती, की साधारण ह्या एरियामध्ये म्हणजे ते तुम्हाला जे वेबिनारचे सदस्य आहेत, आत्मा कोर्सचे सदस्य आहेत किंवा चॅनल मेंबर आहेत त्यांना माहितीच असेल, की एक रेंज दिली होती, की ह्या रेंज पर्यंत हे सेलिंग येऊ शकतं. तिकडे सपोर्ट झोन आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स होईल आणि बाउन्स येत असताना 25,700 च्या दिशेनं आपल्याला किंमत जाऊ शकते. हे मी मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता मार्केट ओपन झाल्यावर पहिल्यांदा सेलिंग आलं, त्यानंतर वर गेलं आणि पुन्हा खाली आलं. पण इथे सुद्धा सांगितलं होतं, की आता जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही आणि एम पॅटर्न बनण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पहिल्यांदा हायर हाय बनला पाहिजे, नेक्स्ट टाइम लोअर हाय बनला पाहिजे. तरच तो एम पॅटर्न आपण कन्सिडर करतो. इथे काय झालं? हा जो हाय होता, इथून सेलिंग आल्यानंतर बाउन्स येताना इथून कुठून तरी आपल्याला सेलिंग आलं पाहिजे होतं. जर हा हाय ब्रेक झाला, तर मग आता इथून इकडे एम पॅटर्न बनण्याची शक्यता आता कॅन्सल झाली. तर त्यामुळे मग अशा वेळेला काय होऊ शकतं? वर जाऊ शकतं, 25,775 पर्यंत जाऊ शकतं. हे सांगितलेलं होतं. दुर्दैवानं 765 पर्यंत गेलं, 775 पर्यंत आज तरी गेलेलं नाहीये आणि त्यानंतर परत एकदा सेलिंग आलंय. आता उद्यासाठी काय होऊ शकतं ते विश्लेषण मी आता सांगणार आहे. उद्यासाठी आपण काय केलंय, 2 लेव्हल घेतलेले आहेत. वरच्या बाजूला तुम्हाला आता दिसत असतील. वरची लेव्हल कुठली आहे? 25,775 ची लेव्हल आहे. दुसरी लेव्हल आहे 25,835 ची. हा जो एरिया हा रेझिस्टन्स झोन आहे. रेझिस्टन्स झोन आहे याचा अर्थ काय? जर किंमत ह्या दिशेनं आली तर रेझिस्टन्स घेऊन खाली जाऊ शकते. कुठून खाली जाऊ शकते? इथून जाऊ शकते किंवा ह्या झोनमध्ये येऊन जाऊ शकते किंवा अगदी वरच्या लेवलला टच करून जाऊ शकते किंवा ह्याच्या वर जाऊन सुद्धा खाली येऊ शकते. कुठूनही जाऊ शकते. जेव्हा कधी खाली येईल त्यानंतर परत एक बाउन्स येईल आणि एम पॅटर्न बनेल. असं मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतोय. हा जो रेझिस्टन्स झोन आहे याचा अर्थ इथे कुठेतरी एम पॅटर्न बनणार. मग तो खालच्या बाजूला बनेल म्हणजे आत्ता जसं बनलाय तुम्ही इथे बघू शकता, की इथून खाली आलंय, इथून वर गेलंय, इथूनच खाली यायला लागलं, तर इथेच एम पॅटर्न बनू शकतो. म्हणजे अशी पण शक्यता आहे. म्हणजे उद्या ओपन इथेच झालं आणि खाली जायला लागलं, इथे बनू शकतो. जर समजा इथनं वर जायला लागलं आणि 775 च्या आसपास गेलं, तर मग इकडे कुठेतरी एम पॅटर्न बनेल असा. तर अशा पद्धतीनं तो बनेल.
तो कुठे बनेल? ह्याच्या खाली बनेल, ह्या झोनमध्ये बनेल किंवा ह्याच्या वर सुद्धा बनेल. ह्या एरियात कुठेतरी आपल्याला ह्या ज्या 2 लेव्हल दिल्यात, ह्या 2 लेव्हलला रेफरन्स धरून आपल्याला एम पॅटर्न आता शोधायचा आहे. तो जेव्हा बनेल त्यानंतर मार्केटमध्ये एक शॉर्ट टर्ममध्ये पुन्हा सेलिंग येऊ शकतं. तोपर्यंत जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही. आता इथे बघा, वर गेलं, खाली आलं, पण परत वर जाताना हायर हाय बनला. एम पॅटर्नची शक्यता संपली. आता खाली आलंय, वर जातंय. अजून ही मूव्हमेंट पूर्ण झाली नाहीये. ही जर आणखीन वर गेली, तर मग आणखीन पुढे जाऊन एम पॅटर्न बनेल. जोपर्यंत बनणार नाही, तोपर्यंत तेजी कंटिन्यू राहू शकते. असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला निफ्टी 50 साठीचं विश्लेषण लक्षात आलं असेल. जर उद्या काही कारणानं ही लेवल जर क्रॉस झाली, आजची हायर म्हणजे आजचा जो हाय आहे, आज मंगळवारचा जो हाय आहे, हा बुधवारी कोणत्याही परिस्थितीत जर क्रॉस झाला, तर मग ओळखायचं की आता एम पॅटर्न इथून पुढे बनणार आहे. म्हणजे इथून मागचा एम पॅटर्न बनण्याचा विषय संपलेला आहे. तर इतकं मी मुद्दाम जास्त क्लॅरिटीनं का सांगतोय? कारण काही काही नवीन सदस्य असतात ज्यांना अजून या सर्व गोष्टींची क्लॅरिटी नाहीये. त्यांच्यासाठी हे विश्लेषण आपण करतोय. ह्या ज्या 2 लेवल आहेत, ह्या ॲस्ट्रोच्या साहाय्याने आलेल्या लेवल्स आहेत. हा रेझिस्टन्स झोन जो आहे, तो ॲस्ट्रोच्या साहाय्याने आपण काढलेला आहे. आज ॲस्ट्रोच्या साहाय्याने आपण बरंच विश्लेषण केलं होतं. जसं मी सांगितलं की ओपनिंग नंतर खाली जाऊ शकतं, कुठपर्यंत जाऊ शकतं, बाउन्स येऊ शकतो, कुठपर्यंत येऊ शकतो, वेळा सांगितलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता 10:45 ची वेळ सांगितलेली होती, बरोबर 10:45 ला सेलिंग आलं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे जवळजवळ प्रत्येक जे आपल्याला रिव्हर्सल आलं, ह्या ठिकाणी सुद्धा एक वेळ दिलेली होती. तर ती वेळ, त्या वेळेला सुद्धा आपल्याला रिव्हर्सल आलं. ह्या ठिकाणी वेळ दिलेली होती, त्या वेळेला सुद्धा रिव्हर्सल आलं. तर अशा आपण ज्या रिव्हर्सलच्या वेळा दिलेल्या असतात, रिव्हर्सलच्या लेवल दिलेल्या असतात, त्या लेवलला आणि वेळांना आपल्याला बऱ्याच वेळेला रिव्हर्सल होताना दिसून येतं. तर हे सर्व आपण विश्लेषण जे करतो, हे ॲस्ट्रोच्या साहाय्यानं करतो. हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, जसं निफ्टीमध्ये झालं, ओपनिंग नंतर एक सेलिंग आलं, त्यानंतर आपल्याला तेजी झाली, परत थोडं खाली आलं, परत वर गेलं, असं करत निफ्टीप्रमाणेच ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट बनताना दिसत आहेत. आता उद्यासाठीचं जे विश्लेषण आहे, कारण आता बाकी जसं झालंय, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे ह्याच्यावर आपण जास्त वेळ नको खर्च करायला. तर आपल्याला इथे काय दिसतंय बघा, ही लेवल दिसते 61,400 ची, ही लेवल दिसते 61,700 ची. तर हा झोन जो आहे ना, हा रेझिस्टन्स झोन आहे. आता मगाशी सांगितलेलं विश्लेषण इथे पण लागू आहे. म्हणजे निफ्टी 50 मध्ये जसं सांगितलं की कदाचित काय होईल, ह्या झोनला जाऊन एम पॅटर्न बनेल, कदाचित इथे जाऊन बनेल. तर ते सगळं विश्लेषण तसंच्या तसं इथे सुद्धा लागू आहे. जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही, तेजी कंटिन्यू होत राहील. हे आपल्याला इथे चित्र दिसतंय ह्या रेझिस्टन्स झोन पर्यंत. तर हा रेझिस्टन्स झोन तुम्ही मार्क करून घेऊ शकता. हे झालं उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपण सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलवर जॉइन बटनला क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉइन बटनला क्लिक केल्यावर 2 गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला फक्त माहिती घ्यायची असेल तरी तुम्ही जॉइन बटनला क्लिक करू शकता. नुसतं जॉइन बटनला क्लिक केलं म्हणजे काही तुम्हाला मेंबरशिप लगेच तुम्हाला गेली नाही. बरोबर? तर नुसती माहिती घेऊ शकता. तिथे तुमच्या लक्षात येईल की आपण 4 प्रकारच्या मेंबरशिप तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. या 4 प्रकारच्या मेंबरशिप उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपला आता सर्व अपडेट्स सुरू झालेले आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वरचे अजून अपडेट सुरू व्हायचे. त्याचं कारण ह्या 2 मेंबरशिप फारशा कोणी घेतलेल्या नाहीत. ह्या 2 मेंबरशिप बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत. तर त्यामुळे ह्या 2 मेंबरशिपचं आत्ता सध्या तुम्ही जरी घेतलं तरी दुसऱ्या दिवसापासून लगेचच तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळायला लागतील. लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याचे अपडेट्स देत असतो, जे काही ॲस्ट्रोचे अपडेट्स असतात. तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा आणि चॅनल मेंबरशिप विषयी माहिती विचारा. या नंबरवर कॉल करू नका, कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेज करा आणि WhatsApp कॉल सुद्धा करू नका. साधा कॉल, WhatsApp कॉल, कुठलाही कॉल स्वीकारला जात नाही. फक्त मेसेज करा, त्याला रिप्लाय मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया.
आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा जसं निफ्टीमध्ये झालंय सेम त्याच पद्धतीनं प्राइस ऍक्शन झाली आहे. सुरुवातीला खाली आलं, मग वर गेलं, परत प्रॉफिट बुकिंग आलं, परत वर गेलं, परत खाली येतंय, परत वर जातंय. आता ह्या ठिकाणी जसं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण होतं, फक्त लेवल चेंज होत आहेत. इथे लेवल लक्षात घ्या की पहिली लेवल आहे 83,640, दुसरी लेवल आहे 83,820 ची. हा जो झोन आहे, ही जी रेंज आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे. तर त्यामुळे काय होऊ शकतं, ह्या एरियामध्ये कुठेतरी आता एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित याच्या खाली बनेल, कदाचित या झोनमध्ये बनेल, कदाचित या झोनच्या वर बनू शकतो. पण आता ह्या रेंजच्या रिलेशनमध्ये, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक एम पॅटर्न बनताना बघायला मिळू शकतो. तसा बनला त्यानंतरच आता सेलिंग येऊ शकतं. तोपर्यंत तेजी कंटिन्यू राहू शकते. तर ह्या दोन लेवल सुद्धा तुम्ही नोट करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं, कोणत्या लेवलला पर्यंत मार्केट जाऊ शकतं, कुठे रेझिस्टन्स घेऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी बघितल्या. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी पाठवत असतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओला बघायला सुरुवात केल्या केल्या जर तुम्ही लाईक केली नसेल तर तुम्ही अजूनही लाईक करू शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा अवश्य सांगा. कारण तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.